तेला तैसा देव मागे पुढे गोडे संकट तुका परम दंडरीकाय दातुं समागतिष्ठं तमानानन्दं परब्रह्मलिङ्गं भजे भजे पाण्डुरङ्गका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदेशं विदिंद्राधिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविकाय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला Yeah.
दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या सीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि संतांच्या जीवनातील अलौकिकत्व प्रगट करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. हो, हो. या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की श्री संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीच्या दासांना या मृत्यूलोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भय नाही? महाराज सांगतायत की तो भगवान परमात्मा आमच्या मागेही उभा राहतो, आमच्या पुढेही उभा राहतो आणि आमच्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो परमात्मा हरण करतो. म्हणून देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट असा जो कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला भगवान परमात्मा महाराज म्हणतायत, भक्तिभावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. जैसा केला तैसा होय. बर, जसा केला तसा होतो. नेमका करतो काय? तर महाराज सांगतात, हा केसरीशी उडी घालून या स्तंभ पोडी. या नियमाप्रमाणे तो आमच्यासाठी धावून येतो. म्हणून जैसा केला तैसा होय आणि धावे सोय धरोणी. आणि मग शेवटी महाराज सांगतायत की असा जो भगवान परमात्मा आमच्यासाठी एवढं काही करत असेल तर आम्ही सुद्धा आता एकच करणार. काय करणार? त्याला जे आवडते ते आम्ही करणार. मग त्याची आवड संतांनी सांगितली. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याचं नामस्मरण करणं, त्याचंच गुणगान गाणं हे जर त्या परमात्म्याला आवडत असेल तर आम्ही आमच्या मुखाने फक्त आणि फक्त त्याचंच गुण गाणार. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. त्याने काय होईल? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. खऱ्या अर्थाने चालू असलेला दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गेल्या अनादी काळापासून ही अखंड परंपरा या ठिकाणी कार्यरत आहे. आणि या अखंड परंपरेमध्ये श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र सांगवी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असा हा आपल्या पवित्र अशा भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून ही अखंड परंपरा कार्यरत आहे. आणि या अखंड परंपरेमध्ये माझ्यासारख्या पामराकडे मज पामर आहे काय थोरपण काय पायीची वाहन पायीवरी या नियमाप्रमाणे खऱ्या अर्थाने 2ऱ्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे ते समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असेल, सप्ताह कमिटी मंडळ असेल, तरुण मित्र मंडळ असेल आणि विशेषतः खऱ्या अर्थाने आवर्जून ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं ते आमचे परमस्नेही आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे श्री गुरु हरिभक्त परायण, आमचे गुरुबंधू श्री हरिभक्त परायण, मला वाटतं शरयू वारकरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या भगिनीताई या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने श्री हरिभक्त पारायण गीतेशजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालेलं आहे. वेळ भरपूर झालेला आहे म्हणून अधिकचा वेळ प्रस्तावनेमध्ये घेणार नाही. आज खऱ्या अर्थाने महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं आणि ही संस्था वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने याची फार मोठी गरज आहे. महाराज, मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करायचा असेल तर तो तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने या सर्व विद्यार्थिनींना घडवण्याचं अविरतपणाने ताई असतील, महाराज असतील या ठिकाणी कार्य करतायत. आणि तुमचं फार मोठं भाग्य आहे की आपल्या या पुण्यभूमीमध्ये खऱ्या अर्थाने महाराजांची संस्था आहे. परमार्थ तरुणांनी केला पाहिजे. महाराज, या संस्काराची फार मोठी गरज आहे. कारण या भागवत धर्माची पताका आज खऱ्या अर्थाने खाली पडू द्यायची नसेल तर परमार्थ करायला लावलं पाहिजे आपल्या मुलांना. आणि इकडे येण्यासाठी सुद्धा भाग्य लागते. नवे आई वडिलांची फार मोठी पुण्याई लागते. हे प्रामुख्याने मी अगोदर बोलून जातोय. याचं कारण आहे, हे मी नाही, शास्त्र सांगतंय. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः आदातु वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रतः. मुलं जर उन्मत्त जन्माला जर आले तर समजावं आईचं पाप आहे. उन्मत्तो मातृदोषेन, बरं, पितृदोषेन मूर्खतः. मुलं जर मूर्ख जन्माला आले तर समजावं बापाचं पाप आहे. बरं, उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः आदातु वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रतः.
आदातू म्हणजे कंजूस मुलगा जर जन्माला आला तर समजावं वंशाचं पाप आहे, आणि जर दरिद्री मुलगा जन्माला आला तर समजावं स्वतः त्या मुलाचं पाप आहे. आता याच्या उलट आहे का? सुशिलो मातृ पुण्येन पितृपुण्येन चतुरहा औदार्यम वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. शिलवान मुलं जर जन्माला आले तर समजावं आईचं पुण्य आहे. विद्वान मुलं जन्माला आले तर समजावं बापाचं पुण्य आहे. शिलवान विद्वान उदार जन्माला आले तर समजावं वंशाचं पुण्य आहे. आणि भाग्यवान मुलं जर जन्माला आले समजावं स्वतः त्या मुलांचं पुण्य आहे. आणि असे शिलवान विद्वान उदार भाग्यवान मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा त्या आई वडिलांची कूस पवित्र पाहिजे. धन्य माता पिता तयाची या. म्हणून आज खऱ्या अर्थाने आदरणीय महाराज व ताई या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अविरत घडवण्याचं कार्य करतायत. महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी ही दुसऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा. आणि कीर्तन म्हटलं की नोहे हा एकल्याचा खेळ, आणि म्हणून मेळ मिळविला. आज खऱ्या अर्थाने या कीर्तनसाथीसाठी लाभलेलं महाराष्ट्रातील वैभव अतिशय गोड असे गायनाचार्य मंडळे आहेत, मृदंगाचार्य मंडळे आहेत. आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालेलं आहे ते मृदंगाचार्य श्री हरिभक्त पारायण गीतेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त पारायण सुदामजी महाराज बुधवंत बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही आदरणीय परममित्र ज्यांच्या नावातच सागर आहे, आणि ताई सागराला निरुपम म्हटलेलं आहे. अशा काही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी त्या निरुपम आहे. शास्त्रकार सांगतात गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा आणि राम रावणयोर युद्धम राम रावणयोर युवहा. या तीन गोष्टी प्रामुख्याने निरुपम सांगितलेल्या आहेत. त्या तीन पैकी एक म्हणजे सागरजी महाराज आहे. त्यांचा आवाज सागरच्या लाटाप्रमाणेच आहे. नावातच सागर आहे. आमचे परमस्नेही आदरणीय सागरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे अतिशय गोड असा आवाज आहे. नवे नवे भगवान प्रभू रामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने थोडक्या लोकांना एवढा मंजूळ गोड असा कुकेळ्यासारखा आवाज प्राप्त होत असतो. आणि खऱ्या अर्थाने सरस्वती मातेची देणगी ताईंना तुम्हाला मिळालेला आहे. तुमच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी आमच्या भगिनी श्री हरिभक्त पारायण महाराजांच्या पत्नी सौभाग्यवती ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलचं नाव काय दादा? माझा कीर्तनकार चॅनलचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे मृदंगाचार्यांचं वादन, गायकांचं गायन, वक्त्याचं वक्तृत्व तुमच्या कानावर फिल्टर करून पोहोचवण्याचं जे कार्य करतात ते सिस्टमवाले दादा, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्व या संस्थेतील विद्यार्थिनी आहे. जोबदार बाबा आहे, विनेकरी बाबा आहे. अधिकचा वेळ झालेला आहे म्हणून कोणाचाही नामोल्लेख करत नाही. एकाच उखाण्यामध्ये फक्त नाव घेतो म्हणजे कोणाला रागरोष राहणार नाही. आणि मला आतमध्ये सुद्धा सांगितलं वैयक्तिक नाव कोणाचंही घ्यायचं नाही, म्हणून एका उखाण्यामध्ये नाव घेतो. तर ऐका, आपल्या सर्वांचं ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावरती फूल वाहतो वाकून. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावरती फूल वाहतो वाकून. आणि या कार्यक्रमासाठी जे तनमन धनाने सहकार्य करतायत त्या सर्वांचं नाव घेतो. या नारदाच्या गादीचा मान राखून विठ्ठल सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया संत आणि सामान्य जीवनातला फरक सांगतायत महाराज. आणि महाराज संत आणि सामान्य जीवनामध्ये फार मोठा फरक आहे. आता मी असं म्हटल्यानंतर काही जाणकार श्रोते या ठिकाणी बसलेले आहेत. महाराज त्यांना एक प्रश्न निर्माण होईल. ते म्हणतील महाराज तुम्ही म्हणताय संत आणि सामान्य जीवनामध्ये फरक आहे. आम्हाला तर काहीच फरक वाटत नाही, कारण जसे ते आहेत तसेच आपण आहोत ना. अहो त्यांना हातपाय कान नाक डोळे आहेत, आपल्यालाही हातपाय कान नाक डोळे आहेत. अरे तेही खातात पितात उठतात बसतात, आपणही खातो पितो उठतो बसतो. ते काम धंदा करतात, आपणही काम धंदा करतो. काही काही याच्या पुढे जाऊन म्हणतील महाराज सांगा महाराज काय फरक आहे संत आणि सामान्य जीवनामध्ये. अहो तेही लग्न करतात, आपणही लग्न करतो. त्यांना बायको, आपल्याला बायको, आपल्याला पोरं होतात, त्यांना पोरं होतात. आपले पोरं लहानचे मोठे, त्यांचे पोरं लहानचे मोठे. आपले पोरं शाळेत जातात, त्यांचे पोरं शाळेत जातात. आपले पोरं फर्स्ट क्लास पास, त्यांचे पोरं फर्स्ट क्लास पास. आपले पोरं नोकरी करतात, त्यांचे पोरं नोकरी करतात. आपण पोरांचे लग्न करतो, ते पोरांचे लग्न करतात. आपल्याला सुना, त्यांना सुना. आपल्या पोरांना पोरं, त्यांच्या पोरांना पोरं. आपल्याला नात सुना, त्यांना नात सुना. आपल्या पोरांना पोरं, आपल्याला नातू, त्यांना नातू. आपल्या नातांचे लग्न होतात, त्यांच्या नातांचे लग्न होतात. आपले नातू शाळेत जातात.
चालू दे तांबडं फुटस्तवर. म्हणजे घर दार गाडी घोडी आई बाप भाऊ बहीण चुलते काके मामा मावश्या बायका पोर गुर ढोर हा सगळ्याच्या सगळा फापट पसारा प्रपंच बाह्य दृष्टीने का होईना जर संतांना पण जर असेल आणि हा सर्वच्या सर्व हा प्रपंच तुम्हा मला पण जर असेल तर सांगा ना महाराज, संत आणि सामान्य जीवनामध्ये नेमकं काय फरक आहे? तरी पण हे सर्व काही संत आणि सामान्य जीवनाचं सारखं जरी असेल तरी पण संत आणि सामान्य जीवनामध्ये फार मोठा फरक आहे महाराज. मग काय फरक आहे? तर संत आणि सामान्य जीवनातला फरक असा आहे की हे दोघं दिसायला सारखेच दिसतात पण असायला मात्र अजिबात सारखे नसतात. हा संत आणि सामान्य जीवनातला सगळ्यात मोठा फरक आहे. विठ्ठल हो हो, संत आणि सामान्य जीव दिसायला सारखे दिसतात पण असायला अजिबात सारखे नसतात महाराज. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. वा वा. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. वर्म जाने तो पारखे, वर्म जाने तो पारखे. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. वा वा. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. वर्मदानी तो पार गे, वर्मदानी तो पार गे. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. दोन्ही दिसती सारी गे दिसती सारी गे. दिसती सारी गे, दिसती सारी गे. वा, एकदा त्या 3 लेकरांसाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. त्यांना काही गद्य नाही पद्य नाही पण ते आनंद घेत आहेत. आणि महाराज, नाचायचं असेल तर इथंच नाचलं पाहिजे बरं का. नाचायचं असेल तर इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. वा, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचायचं असेल तर इथं नाचलं पाहिजे, रंगायचं असेल तर इथं रंगलं पाहिजे. पण आपण लई रंगेल, आपण कुठं रंगतो? इमानदारीने सांगा, कुठं रंगतो? हा, कुठं रंगतो? सांगा ना. हे बघा, अजिबात घाबरू नका. तुमच्याच तालुक्यातला महाराज आहे ना. घालीन लोटांगण मोकळं पटांगण, अजिबात घाबरू नका, बिनधास्त बोला. कुठं रंगतो आपण? हा, डीजे? खरं आहे दीदीचं. कुठं रंगतो आपण? डीजे समोर रंगतो. अरे पोराचं वय झालं 8, अरे पोराचं वय झालं 8, ते डीजे समोर होतंय तराट. अरे त्याच्यामुळे संस्कृतीची पार लागली रे वाट. अरे व्यसनाने पोरं झाले गायराट आणि म्हातारेच पाहायला लागले सायराट. आणि झालं ना सगळं झिंगझिंग झिंगाट. मग हे झिंगझिंग झिंगाट थांबावं असं जर वाटत असेल तर महाराजांच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना सोडा. कारण परमार्थ करायचा असेल तर तो तरुणपणामध्ये केला पाहिजे. अरे रंगायचं असेल तर इथं रंगलं पाहिजे. महाराज सांगतायत इथं जो रंगतो ना त्याच्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणी नाही. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरणाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. वा, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. रंगायचा असेल तर त्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. आणि जो इथं रंगतो त्याच्या जीवनाचा कधीच बेरंग होत नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराज. चला, काय दिदी प्रमाण काय दिलं तू? दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. दिसायला दोन्ही सारखेच दिसतात पण असायला अजिबात सारखे नसतात महाराज. किंवा सुभाषितकाराने एक उदाहरण दिलंय. सुभाषितकार सांगतात कावळा आणि कोकिळा. कावळा आणि कोकिळा दिसायला कसे आहेत? बोला बोला, पटकन बोला.
सारखेच आहे. किंवा एखाद्या झाडाच्या फांदीवर जर कावळा आणि कोकिळा शेजारी शेजारी जर बसलेले असेल ना, आणि तुम्ही जर त्यांना पाहिलं तर आपल्या लक्षातच येणार नाही कावळा कोणता आणि कोकिळा कोणती. कारण कावळा बाबा काळा आणि कोकिळा सुद्धा काळीच. मग कावळाही काळा आणि कोकिळाही काळी, ओळखायची कसे? तर सुभाषितकारांनी शास्त्रकारांनी सांगितले कावळा आणि कोकिळा जर ओळखायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वसंत ऋतूची वाट पाहावी लागेल. का बरं? कारण कावळ्याचं असतं ते ओरडणं आणि कोकिळेचं असतं ते गाणं. बरं, कावळा कधी ओरडतो? कावळा 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 अयो कावळा कावळा कधी ओरडतो? कावळा काळा काळा कावळा कधी ओरडतो? नुसता कावळा नाही, डोम कावळा. त्याला टाइम टेबल नाही महाराज, कधीही ओरडत राहतो, त्याला म्हणतात कावळा. बरं, कोकिळा गाते, पण कधी गाते? गायती कोकिळा वसंते से गायती कोकिळा वसंते से गायते कोकिळा वसंते से गायते कोकिळा सूर्य विकासिनी नेगे चंद्रकळा सूर्य विकासिनी नेगे चंद्रकळा गायती कोकिळा वसंतेसी हो गायती कोकिळा वसंते चंद्रकळा सूर्य विकासिनी नेगे चंद्रकळा गायती कोकिळा सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा आणि गायती कोकिळा वसंतेची. म्हणजे कोकिळा गाते, पण कधी? वसंत ऋतू आल्यावर. मग वसंत ऋतू आला की आला रे आला की मग मात्र काकक काका हा आणि पिकक पिका हा. म्हणजे कावळा आणि कोकिळा दिसायला सारखे दिसतात, पण कुठपर्यंत बाबा? वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत. आता हे झालं शास्त्रकारांचं. आता ज्ञानोबारायांचं पण ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात हंस आणि बगळा दिसायला कसे आहेत बाबा? हंस आणि बगळा दिसायला सारखेच आहे, कारण हंस पांढरा आहे आणि बगळा सुद्धा पांढराच आहे. मग हंस आणि बगळा ओळखायचे कसे? ज्ञानोबाराने त्यांची परीक्षा सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात जर हंस आणि बगळा जर ओळखायचा असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला दूध आणि पाणी मिक्स करावं लागेल. आणि ते करतात, दूध आणि पाणी मिक्स करतात. बरं, एवढ्यावर थांबले नाही लोक, पण तुकाराम मुंडेंनी चांगली जिरावली सगळ्यांची. चला आपल्याला तिकडे जायचं नाही. दूध आणि पाणी मिक्स करा आणि हंसासमोर ठेवा. काय करतो हो हंस? हा, शुद्ध दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. ज्ञानोबाराय बोलले. ज्ञानोबाराय म्हणतात हंस आणि बगळा दिसायला सारखेच दिसतात, पण जर दूध आणि पाणी मिक्स करून जर हंसासमोर ठेवले तर हंस काय करतो? शुद्ध दूध पिऊन घेतो आणि पाणी तसंच ठेवतो. ज्ञानोबाराय म्हणतात सलिली पै जैसे एक होवनी मिळाले असे ते निवडो निराज हंसे वेगळे की जे. किंवा महाराज पण म्हटले ना, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाले राजहंस दोन्ही वेगळाले राजहंस दोन्ही निवडी वेगळे क्षीर आणि पाणी आणि राजहंस दोन्ही वेगळाले. म्हणजे हंस आणि बगळा दिसायला सारखेच आहे. आता तेच बाबा, तेच दूध, पाणी आणि दूध मिक्स केलेलं तेच दूध किंवा ते पाणी बगळ्यासमोर ठेवा. बगळ्यासमोर ठेवा. काय करतो बगळा? बगळा 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 पांढरा पांढरा बगळा, कडक इस्त्रीचे कपडे, माग हजार लफडे. कोण? बगळा. तो बगळा वागळा. हा बगळा लक्षात घ्या. काय करतो बगळा? दूधही हाणतो आणि पाणीही हाणतो. म्हणजे हंस आणि बगळा दिसायला कसे आहेत? सारखेच आहेत, पण असायला मात्र अजिबात सारखे. आता हे झालं ज्ञानोबारायांचं. आता तुकोबारायांचं पण ऐका. तुकोबाराय म्हणतायत हिरा आणि गारा, हिरा आणि गारा दिसायला सारखेच दिसतात महाराज. काही काही तर डुप्लिकेट गारा ताई, काही काही डुप्लिकेट गारा अशा
हिऱ्यापेक्षा जास्त चमचम करतात. आणि सध्या परिस्थिती अशी आहे महाराज, हिऱ्याला किंमत जास्त नाहीये, डुप्लिकेट गाराला जास्त किंमत आहे, डुप्लिकेटला जास्त किंमत आहे. जे जास्त चमचम करतंय ना बाहेरून असते ते फक्त. ज्ञानोबाराय म्हणतात बेगडाची बाहुली कशी असते, वरून चमचम चमचम करते पण आतून काय असते बाबा, शेण असते. आणि लोक सध्या याच रंगाला भुलतायत, वरच्या रंगाला भुलतात लोक, वरून चमचम. ही गार हिऱ्यापेक्षा जास्त चमचम करते पण आतून मात्र ती गारच असते ना, आणि लोक त्याच रंगाला बोलतात. पण महाराज म्हणतात काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, वरलिया रंगा, वरलिया रंगा. उस डोंगा पारी रसनो हे डोंगा, काय भुलला शिवरलिया. अरे वरच्या रंगाला लोक भुलतात महाराज. अरे ऊस वरून आबड धोबड असेल पण आतून मात्र गोड रस देणारा तो ऊस आहे. पण आपण खऱ्याला किंमत देत नाही महाराज. सध्या परिस्थिती अशी आहे, खरं खातं गटकळी, खोटं खातं पूर्णाची पोळी, अशी परिस्थिती आहे महाराज. किंवा याच विषयाला एक समर्पक गीत आहे बघा महाराज. ते गीत भावगीत आहे की भक्तिगीत आहे मला माहिती नाही, पण या विषयाला अतिशय समर्पक गीत आहे बघा. ते गीत भावगीत आहे का भक्तिगीत आहे ते मला माहित नाही, पण त्याच्यातला भाव फार सुंदर आहे. ते गीत असं आहे बघा, विठाल 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 उद्धवा अजब तुझे सरकार, लबाड जोडती इमल्या माड्या, गुणवंताच्या मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, विसेला मनिहार, अजब तुझे सरकार. अरे सध्या परिस्थिती अशी आहे, खऱ्याचा जमाना राहिला नाही. चला मला सांगायचं काय आहे, हिरा आणि गारा दिसायला सारखेच दिसतात पण कुठपर्यंत. हिरा आणि गार ओळखायची कशी, त्यांची सुद्धा महाराजांनी परीक्षा सांगितली. महाराज म्हणतात हिरा आणि गार जर ओळखायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आयरन माहिती आहे ना, आयरन महिला वर्ग, आयरन कुंभारदादाकडे असते ना, हा मग कोणाकडे असते, लोहारदादाकडे असते. महाराज म्हणतात हिरा आणि गार काय करा, त्या आयरनीवर ठेवा आणि वरून जोरात घाणाचा ठोका टाका. काय होतं हो, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. जी गार आहे तिचा भुगा होतो, चुरा होतो, आणि हिरा आहे तो हिरा काय होतो, हा काय म्हटले बाबा, आयरणीत घुसतो. बघ बाबा आता त्याला बाहेर कसा काढायचा, तुम्ही तर घुसावला आयरणीमध्ये, मग त्याला बाहेर कसा काढायचा, टेन्शन घेऊ नका. त्याला बाहेर काढण्याची आयडिया जगद्गुरु तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी गाथ्यात सांगितली. महाराज म्हटले तुमचा हिरा कितीही खोलवर घुसलेला असू द्या, कोण बोला बोला, कोण, हिरा कितीही खतरनाक असू द्या, कोण, हिरा कितीही बाटल्या फोडणारा असू द्या, कोण, किती गुटक्याच्या पुड्या फोडणारा असू द्या, कोण, फक्त हिऱ्याला हिरकणी दिसू द्या, सळकणी बाहेर येतो हिरा. आता तुम्ही हसले म्हणजे तुमच्या डोक्यात दुसरीच हिरकणी घुसली, पण ती हिरकणी घेऊच नका. ही हिरकणी महाराजांनी सांगितली. हिरकणी म्हणजे काय, आपण काचा वगैरे कापतो ना तिला हिरकणी म्हणतात. महाराज म्हणतात हिरा कितीही खोलवर घुसलेला असू द्या, हिरकणी फक्त हिऱ्याजवळ धरा. काय करतो हिरा, सळकणी बाहेर येतो. हिरा हिरकणी आणि काढी आतोनी आयरणी, आयरणीतून बाहेर काढण्याची ताकद खऱ्या अर्थाने हिरकणीमध्ये आहे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, हिरा आणि गारा दिसायला दोन्ही सारख्याच दिसतात पण कुठपर्यंत हो, तुका म्हणे घन न भेटे तो, न भेटे तो, तुका म्हणे घन न भेटे तो, न भेटे तो, तुका म्हणे घन न भेटे तो, न भेटे तुका म्हणे घन न भेटे. हे हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरून, हिऱ्या ऐशा गारा दिसती दुरून, तुका म्हणे घन न भेटे तो, तुका म्हणे घन न
जोपर्यंत तुका म्हणे घन न भेटे तो, जोपर्यंत घनाची भेट होत नाही तोपर्यंत हिरा तो हिरा आणि गारा त्या गारा, जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत कावळा तो कावळा आणि कोकिळा ती कोकिळा, जोपर्यंत दूध आणि पाण्याचा प्रसंग निर्माण होत नाही तोपर्यंत दूध हंस तो हंस आणि बगळा तो बगळा, दिसायला सारखे पण असायला वेगळे विठ्ठल. हो हो, म्हणून महाराज संतांकडे पाहत असताना सर्वसामान्यांच्या दृष्टीने कधीच पाहायचं नाही बाबा. का बरं पाहायचं नाही? कारण तुका म्हणे तैसे संत आणि जन, आणि दुहीशी समान पाहू नये. तुका म्हणे तैसे, आता तैसे म्हणजे कैसे हो? तर कावळा आणि कोकिळा जैसे, संत आणि जन तैसे, हंस आणि बगळा जैसे, संत आणि जन तैसे, हिरा आणि गारा जैसे, संत आणि जन तैसे, दिसायला सारखे पण असायला वेगळे विठ्ठल. हो हो महाराज, कधी कधी काय होतं, या दोघांच्या क्रिया सुद्धा सारख्याच सांगितल्यात. या दोघांच्या क्रिया सुद्धा बाबा सारख्याच असतात. क्रिया म्हणजे खाण्याच्या, पिण्याच्या, उठण्याच्या, बसण्याच्या. नवे नवे भगवान परमात्म्याने तर ताई गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 14 क्रिया सांगितल्या, 14. तर या 14ची 14 क्रिया संत ही करतात आणि या 14ची 14 क्रिया तुम्ही आम्ही सुद्धा करतोय. भगवान परमात्मा सांगतात, नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्वविद पश्यन शृणन सुषण जिग्रन आसनन गच्छन सोपन श्वसन प्रलपन विसर्जन गुणन उन्मिशन निमिशन नपी इंद्रियानिंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयान. या 2 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने 14 क्रिया सांगितल्यात. मोजल्या का पण तुम्ही? मी सांगतो मोजा. पश्यन शृणन स्पृशन जिग्रन आसनन गच्छन सोपन श्वसन प्रलपन विसर्जन गुणन उन्मिशन निमिशन नपी. किती झाल्या? हा, मोजल्या नाही? दमाने सांगू. पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन आश्नन गच्छन सोपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी. किती झाल्या? नक्की नक्की दिदे? हा, कोणत्या कोणत्या होऊन जाऊ दे. या 14ची 14 क्रिया तुम्ही गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये पाहून घ्या. पश्यन म्हणजे पाहणे, शृणन म्हणजे ऐकणे, पश्यन शृणन स्पृशन म्हणजे स्पर्श करणे, जिग्रन म्हणजे वास घेणे. आता या सगळ्या क्रिया तुम्ही पाहून घ्या. एवढा वेळ मला नाहीये सांगायला. किंवा त्याच श्लोकाखाली ज्ञानोबराय बोलले काय, तो हे नेत्रे पाहे श्रवणी ऐकतू आहे. तेही डोळ्यानेच पाहतात. कोण? संत महात्मे सुद्धा डोळ्यानेच पाहतात आणि आपण सुद्धा डोळ्यानेच पाहतोय. पण त्यांच्या पाहण्यामध्ये आणि आपल्या पाहण्यामध्ये फरक आहे दादा. आता पाहण्यात काय फरक आहे? फरकच आहे. कारण आपण या प्रपंचाकडे पाहतो आणि एवढं पाहतो, एवढं पाहतो, सायासाने पाहतो, सायास करीसी हा आणि हरीशी न भजसी. आता इथं जर कोणी जर म्हटलं ना एखाद्याला का महाराज चला कीर्तनाला, आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून ही अखंड परंपरा चालू आहे आणि तांबडे बुवाचं कीर्तन आहे आणि ते काय तांबडं फुटोस्तर सोडणार नाही. चला कीर्तनाला, ते म्हणतंय इथं मरायला वेळ नाही आणि तुम्ही म्हणता चला कीर्तनाला. आता आल्यानंतर चुकणार आहे का त्याला दादा? म्हणजे आपण या प्रपंचाकडे डोळे वाटारू वाटारू पाहतो आणि एवढं पाहतो, एवढं पाहतो आणि त्याच्यामध्ये गुंतून पडतो महाराज. आणि मग शेवटी दुःख उपभोगण्याकरता सामोरे जावं लागते. म्हणजे आपण या प्रपंचाकडे पाहतो, पाहण्याची क्रिया सारखीच आहे. आपणही या चर्म चक्षुने या प्रपंचाकडे पाहतो आणि संत महात्मे सुद्धा या प्रपंचाकडे पाहतात. पण पाहण्याची क्रिया सारखीच आहे का? आपणही पाहतो आणि तेही पाहतात. पण आपण पाहतो आणि त्याच्यात गुंतून पडतो, पण ते मात्र पाहतात, गुंतून पडत नाही. देखो नी ना देखे प्रपंच हा दृष्टी, देखो नी ना देखे प्रपंच हा दृष्टी, देखो नीना देखे प्रपंच हा दृष्टी, देखो नीना देखे प्रपंच हा जिया सृष्टीत येला देवी स्वप्नी, जिया सृष्टीत येला देवी. देखो नी ना देखे प्रपंच हा दृष्टी, देखो नी ना देखे प्रपंच हा दृष्टी. देखो नीना देखे प्रपंच हा दृष्टी, देखो नीना देखे प्रपंच हा दृष्टी. महाराज आपल्याला आहे ना कमी बॉल मध्ये जास्त धावा काढायचे बरं का, म्हणून जरा शॉर्टकट मध्ये चालले. देखो नी न देखे प्रपंच हा दृष्टी आणि स्वप्नीची या सृष्टी चैल्या जेवी. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये आपल्या पाहण्यामध्ये फरक आहे. बरं, त्यांच्या ऐकण्यामध्ये आपल्या ऐकण्यामध्ये सुद्धा फरक आहे बाबा. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी आणि तैसा पाहून म्हणे योगी राज. आपली जर निंदा केली बाबा तर आपण लगेच बाही मागं सारतो, बरोबर, आणि स्तुती केली की बेटकुळी सारखा फुगतो. पण संतांची निंदा करा, रागवत नाही.
आणि स्तुती करा हुरळून जात नाही. म्हणून ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये आपल्या पाहण्यामध्ये फरक, त्यांच्या खाण्यात सुद्धा फरकच आहे बाबा. आपणही खातो ते सुद्धा खातात, पण आपण दोन कारणाने खातो. कोणते दोन कारण? पहिलं कारण म्हणजे आपण आपल्या जिभेचे चोचले म्हणून खातो, आणि दुसरं कारण म्हणजे पोटाचा खळगा भरावा म्हणून खातो. पण संत महात्मे जिभेचे चोचले म्हणून खात नाही. महाराजांचा प्रसंग आहे तुकोबारायांचा आणि जिजाबाई साहेबांचा. काय खातो आम्ही, हा कैसे हे लागती नेनोमुखे, म्हणून जिभेचे चोचले म्हणून ते खात नाही. बरं, पोटाचा खळगा भरावा म्हणूनही खात नाही महाराज. आता आपण जेवायला बसल्यानंतर आपण हायगाई करतो का दादा? आपल्याला जर चांगला बेत जर सापडला, आपण त्याला अजिबात हायगाई करत नाही. महाराज आमच्या इकडे एका बाबाने एवढं खाल्लं, पितर पाठाचे दिवस होते, 4 जण भाऊ होते, 4घांच्या घरी जेवला, पार करतोटा फुटायची वेळ झाली आणि अजीर्ण झालं, सगळं लॉक झालं, पोट चाललं फुगत, लागला गडबड्या गोळ्या लोळायला लागला. आणि मग एकाने डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने त्याला तपासलं आणि डॉक्टर म्हटले, बाबा एवढं खाल्लं कशाला? त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब त्याचं काय झालं, वाढणारा उदार होता, बेत चांगला होता, म्हणून म्हटलं घ्यावा भरून. डॉक्टर म्हटले, असं घेशील भरून, पण एखाद्या दिवशी जाशील ना नमुन्यावर मरून. हे भरणं चांगलं आहे का? किंवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक नियम आहे बघा, काय? आपण जेवायला बसल्यानंतर महाराज ताटाला पाणी फिरवतो आणि काय म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. याच्या खाली अंडरलाईन करा, काय? उदर भरण नोहे, मग जाणीजे यज्ञ कर्म. पण आपण काय करतो, प्रदीप्त झालेला जठर अग्नी, आपला हे जठर अग्नी म्हणजे एक यज्ञकुंड आहे, आणि यज्ञकुंडामध्ये आपण जे आहुती म्हणून काय टाकतो, समिधा टाकतो बाबा. किती टाकतो बाबा? कवळ्याची कवळ्या टाकतो का थोडं थोडं टाकतो? हा, आणि आपण काय करतो, ये रे जाय रे आला रे गेला रे, यज्ञकुंडच गाडून टाकतो महाराज. ही परिस्थिती आहे. म्हणजे आपण खाण्यासाठी जगतो आणि संत महात्मे जगण्यापुरतं खातात. हा संतांचा खाण्यात आणि आपल्या खाण्यातला हा सगळ्यात मोठा फरक आहे. विठ्ठल ज्ञानोबा बोले, आहार ते स्वीकारी त्याजावे ते परिहारी, निद्रेची अवसरी निधीचे सुखे. म्हणजे जेवणामध्ये खाण्यामध्ये त्यांच्या खाण्यात आपल्या खाण्यात फरक, निद्रेची अवसरी त्यांच्या झोपण्यात आपल्या झोपण्यात फरक. चला अनेक फरक आहे. बरं, कधी कधी काय होते महाराज, क्रिया सारखीच असते. भगवान परमात्म्याने गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये या 14 क्रिया सांगितल्या ना, या 14ची 14 क्रियांपैकी तुमच्या आमच्या आणि त्यांच्या क्रिया सारख्याच असतात, पण त्या क्रियेच्या तळाशी, क्रियेच्या बुडाशी जो हेतू आहे ना बाबा, तो हेतू मात्र सारखा नसतो. जो भाव आहे ना, तो भाव मात्र सारखा नसतो. भावात फरक असतो. आता भावात काय फरक असतो? महिला वर्ग, तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, विचारू का? विचारू का? तुमची अनुमती असेल तर विचारतो. विचारू का? अय सांगवी, विचारू का? हा बरं ठीक आहे, ऐका मग, फक्त उत्तर द्या. तुमच्या घरी मांजर आहे का? म्हणजे मी काय मांजर नेणार नाहीये, पण आहे का? बरं, मांजर व्याल्यानंतर काय, मांजर व्याल्यानंतर तिला कमीत कमी 5-7 पिलं होतात आजी मावशी, बरोबर? बरं, ते पिलं झाल्यानंतर ती मांजर त्या पिलांना एका जागेवर ठेवते का? मग काय करते? हा काय? बोल बोल, घाबरू नको, बोल. तुला माहिती आहे ना? नाही मग कस काय बोलली? काय करते? 7 घरं फिरवते. तुमचा आवाज मला याय ना, तुम्ही काय म्हणतात ते मला कळा ना. काय करते? एका जागेवर ठेवत नाही. का बरं? कारण तिला माहिती असते या पिलांच्या पप्पाचा स्वभाव. मग पिलांचा पप्पा कोण? हबप बोका म्हणजे पिलांचा पप्पा. काय करतो बोका? बोका काय करतो? आपल्या पिलांना खातो. आणि महाराजांनी हे दोघांची नावं सांगितली, स्वतःच्याच पिलांना खातात. कोण? साप आणि बोका. प्रमाण आहे याला. कारण बुवाने जर पुरावा जर दिला तर ठीक, आणि जर बुवाने पुरावा नाही दिला तर त्या बुवाला पुरावा विचारा. तुम्ही लगे पुरायला नका निघू. हा काय पुरावा आहे? मायबाप जरी सर्पिनी की बोका, आणि त्यांच्या संगे सुखा न पवे बाळ.
बोका काय करतो? आपल्या पिलांना खातो, कारण तिला माहिती आहे हा जरा बोका जरा आला तर नाश्त्यावारी संपून टाकील. म्हणून ती मांजर त्या पिलांना पकडते. कशाने पकडते मावशी? दाताने पकडते. आणि कोणत्या दाताने पकडते? ज्या दाताने उंदराचं पोस्टमॉर्टम करते त्या दाताने पकडते. मला सांगा, पिलाला सुद्धा दातानेच पकडते आणि उंदराला सुद्धा दातानेच पकडते. पकडण्याची क्रिया कशी आहे दादा? पकडण्याची क्रिया कशी आहे? दोघांच्या ठिकाणी सारखीच आहे, पण भाव मात्र फरक आहे ना. अंतकरणातला भावात फरक आहे ना. काय फरक आहे? पिलाला पकडताना तिच्या अंतकरणामध्ये वात्सल्य भाव आहे आणि उंदराला पकडताना तिच्या अंतकरणामध्ये क्रूर भाव आहे. हा भावातला फरक आहे. विठ्ठल हो हो. किंवा ज्ञानोबाराय बोलले. ज्ञानोबाराय सांगतात श्री एकच आहे. वेळ प्रसंगी आपल्या मुलालाही आलिंगन देते आणि वेळ प्रसंगी आपल्या पतीलाही आलिंगन देते. आलिंगन देण्याची क्रिया सारखीच आहे, पण आलिंगन देण्याची क्रिया जरी सारखी असली तरी पण अंतकरणातला भावामध्ये मात्र सारखेपणा नाही ना. ज्ञानोबाराय बोलले, पती पुत्रा ते आलिंगी एकची ती तरुणांगी, परी पुत्र भावाच्या अंगी न रिघे कामू. आलिंगन देण्याची क्रिया सारखीच आहे, पण अंतकरणातला भावात मात्र फरक आहे ना. किंवा तुकोबारांचं पण ऐका ना. तुकोबाराय म्हटले, एकाची आई वारली म्हणून तो मोठ्याने हंबरडा फोडून रडत होता. आई, एवढा मोठ्याने मी का ओरडलो? एखाद्या डुकल्या खात असेल म्हणून. तो म्हणत होता, आई अगं लहानाची मोठा केला मला. अगं लहानपणीच माझे वडील वारले, त्यावेळेला तू तळहाताच्या फोडाप्रमाणे मला सांभाळला, नोकरीला लावला, शिक्षणाने समृद्ध केला, संस्काराने समृद्ध केला आणि त्या ठिकाणी चांगल्या पोस्टवरती मला त्या ठिकाणी तू केलंय, उभं केलं. आता माझ्या जेवावर तू आईत बसून खायचं, तर तूच मात्र मला सोडून गेली. म्हणून तो मोठमोठ्यांनी रडत होता आणि म्हणत होता, आई तू कशी गेली? आणि त्याची बायको रडत होती आणि मनात म्हणत होती, आई तू बरी गेली. रडण्याची क्रिया कशी आहे? सारखीच आहे, पण भावात फरक आहे ना. काय फरक आहे? सासू साठी रडे सून, भावंतरीचा भिन्न, भावंतरीचा भिन्न, भावंतरीचा भिन्न. सासू सासू रडे रोला, भावंतरीचा भिन्न, भावंतरीचा भिन्न, भावंतरीचा सासू साठी रडे सून, पण भाव अंतरीचा भिन्न. आता मला सांगा, सासू साठी रडे सून, हा रडतो आईच्या प्रेमापुटी रडतो आणि तीही रडते, पण आतून मात्र काय म्हणते? आई तू बरी गेली. का बरं म्हणते असं? कारण ती सून होती, ही सासू होती म्हणून ती काय होती? सून होती. कारण सासूच्या जाण्यामध्ये सुनेचं प्रमोशन असतं ना महिला वर्ग, आहे का नाही? ती सासू होती म्हणून ही सून होती. आता सासूच गेली, ही कोण झाली? ही सासू झाली. म्हणजे रडण्याची क्रिया. आता हे झालं महाराजांचं. आता व्यवहारातलं सांगू का? आपल्या गावातला एखादा जर मुलगा जर अमेरिकेला जर असेल जॉबला किंवा परदेशामध्ये असेल, तर तो काय एका वर्षांनी काही येत नाही. मग 4-2 वर्षांनी मिळून घरी आल्यानंतर त्याची आई काय करते दादा? त्याची आरती करते, त्याला तिलक वगैरे करते, त्याची दृष्ट काढते आणि केवढाही दाढी मिशाचा मुलगा असला तरी पण त्याचे माटा मुके घेते, कारण मातृत्व प्रेम आहे ना. आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवते, बरोबर. आणि तोच मुलगा सलून मध्ये दाढी करण्याकरता गेल्यानंतर सलूनवाला त्याची दाढी करतो आणि तो सुद्धा तोंडावरून हात फिरवतो का? कायमच फिरवतो म्हणावा, फिरवतो. हात फिरवण्याची क्रिया कशी आहे दादा? कशी आहे? सारखीच आहे, पण भावात फरक आहे ना. मग भावात काय फरक आहे? आईच्या हात फिरवण्यामध्ये वात्सल्य भाव आहे, मातृत्व भाव आहे आणि सलूनवाल्याच्या हात फिरवण्याचा 50 रुपये भाव आहे. आता हे वाक्य इथं वापरा, भावांतरीचा भिन्न. म्हणजे क्रिया सारखीच असते, पण क्रियेच्या तळाशी, क्रियेच्या बुडाशी जो हेतू आहे ना, तो मात्र सारखा नसतो. विठ्ठल म्हणजे मला सांगायचं काय आहे, संत आणि सामान्य जीव दिसायला सारखेच दिसतात, पण असायला मात्र अजिबात सारखे नसतात. मग संतांमध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आता संत आणि सामान्य जीवनातला अनेक फरक सांगता येतील, पण एकच फरक सांगतो. का सांगतो तो? त्याच्यासाठी आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे म्हणून सांगतो. तर ऐका, याच मृत्यूलोकामध्ये
संतांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर निर्भय जीवन ज्यांचं आहे त्यांना म्हणा संत, आणि तुमच्या आमच्या जीवनाकडे पाहिलं तर भीतियुक्त जीवन आहे त्यांना म्हणा माणसं. तुमचं आमचं जीवन कसं आहे तर भीतियुक्त आहे, आणि संतांचे जीवन भीतिमुक्त जीवन आहे. का बरं भीतिमुक्त जीवन त्यांचं आहे तर दोन कारणं सांगितली. कोणते कोणते दोन कारणं तर पहिलं कारण सांगितलंय की संत जीवन हे दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा अंगीकार असलेलं जीवन म्हणजे संत जीवन आहे. आणि मग दैवी संपत्तीच्या 26 गुणांपैकी मला वाटतं महाराज पहिलाच गुण भगवान परमात्म्याने सांगितलाय. श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. अभयम अ म्हणजे नाही आणि भय म्हणजे भीती. मग दैवी संपत्तीच्या सद्गुणांचा अंगीकार म्हणजे संत जीवन आहे. म्हणून त्यांना या मृत्यू लोकातच नाही तर त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलेलं नाही. हे झालं पहिलं कारण. आणि आता दुसरं कारण महाराज सांगतायत की आम्ही त्या कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेल्या त्या परमात्म्याचं दास्यत्व केलंय. म्हणून आम्हाला या मृत्यू लोकातच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय नाही. अभंगाचं पहिलं. महरच्या दास काही महरच्या दास काही भय नाही त्रैलोकी. महाराज म्हणतात ते आम्हा हरीच्या दासांना या मृत्यू लोकातच काय संपूर्ण त्रैलोक्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलं नाही. का बरं? कारण आम्ही त्या परमात्म्याचं दास्यत्व केलंय. आणि जीवनामध्ये व्हायचंच असेल ना दास तर देवाचा दास झाला पाहिजे. पण आपण कोणाचा दास होतो? पहिली गोष्ट म्हणजे दास झाला पाहिजे. दास म्हणजे काय? दास म्हणजे सेवक, दास म्हणजे नोकर म्हणा. नोकर होण्यामध्ये जो आनंद आहे ना तो आनंद मालक होण्यामध्ये कधीच नाहीये. कारण मालक हा मोठा असतो आणि जेवढा माणूस मोठा असतो तेवढ्या यातना मोठ्या असतात. महाराज काय म्हटले? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून काय मागितलं महाराजांनी? लहानपण देगा देवा. का बरं? मुंगी साखरेचा रवा. कारण मुंगी होऊन साखर खाण्यामध्ये जो आनंद आहे ना तो हत्ती होऊन ओंडके वाहण्यामध्ये अजिबात नाहीये. हे महाराजांना माहिती होतं. म्हणून महाराजांनी काय मागितलं? लहानपण मागितलंय. म्हणून जीवनामध्ये व्हायचंच असेल ना दास झाला पाहिजे, सेवक झाला पाहिजे, नोकर झाला पाहिजे. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. कारण खरा सुखी कोण असतो? मालक असतो का नोकर असतो? बोला. नोकर असतो. कसा काय? ज्याला खऱ्या अर्थाने झोपल्या पडल्या झोप लागते तो खरा सुखी असतो. मग पडल्या झोपतो कोण? नोकर झोपतो का मालक? नोकर. मालकाला झोप येत का बरं? कारण त्याच्याकडे भरपूर गडगंज संपत्ती असते, आहे का नाही? वित्तीय रूपालात भयम. वित्त असलं की मग त्या ठिकाणी त्याला भीती असते ना. आणि सोन्यावाल्यांना झोपा येत नाही महाराज. का? सोने वाले सोना नहीं, अगर सो गया तो सब सोना चला जाएगा. म्हणून त्यांना सोनं झोप येऊ देत नाही, संपत्ती झोप येऊ देत नाही.
बाबा काही काही तर गोळ्या खाऊन झोपतात, गुडघ्या एवढ्या गाद्या असतात महाराज, गोळ्या खाऊन झोपतात तरी पण झोप येत नाही, आणि इकडून तिकडून झोप लागली आणि थोडं जरी उंदराने खुडबुड केलं की मोठ्याने दचकून जागा होतं आणि म्हणतो कोणे, उंदीर म्हणतो गप्पड मीचे. झोप येत नाही, पण त्याच्याच घरी काबाड कष्ट करणाऱ्या नोकर असतो महाराज. काय अहो ते जेवता जेवताच लगेच फस रिवर्स चालू होतो त्याचा ताट तसंच राहतं, बायको तसंच लुटून देते पाठीमाग आणि पड म्हणते, आणि मग ते सकाळी सुद्धा लवकर उठत नाही. किती मोठा दिवस वरती येतो तरी उठत नाही, आणि मग त्याची बायको त्याला उठवण्याकरता ताई काकड आरती करते. काय म्हणते, उठ्या बंड्याच्या पप्पा प्रभात समय पातला, प्रभात समय पातला, उधारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी दाटला. तरी पण ते उठत नाही. मग मला सांगा त्यांच्यामध्ये दोघांमध्ये सुखी कोण? कोण सुखी? नोकर. म्हणून व्हायचं असेल तर नोकर व्हा, सेवक व्हा, दास व्हा, पण कोणाचा दास व्हा? कोणाचा दास व्हा? देवाचा दास झाला पाहिजे. पण आपण कोणाचा दास होतो? आपण कोणाचा दास होतो? कोणाचा? बोला बोला, बिंदास बोला. कोणाचा दास होतो? कोणाचा? प्रपंचाचा दास होतो. आणि प्रपंचात कोण असते? बायको असते. आणि मग ती काय म्हणते सगळ्यांना माहिती, चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेची छंदे नाचे आणि माकड गारुडियाचे होय जैसे. वा क्या बात आहे. एकदा या लेकरांसाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. म्हणजे आपण प्रपंचाचा दास होतो, बाबा म्हटली प्रपंचाचा दास होतोय. पण जीवनामध्ये व्हायचंच असेल ना तर देवाचा दास व्हा. काय? आणि जर त्याचा दास जर झाला तर तो भगवान परमात्मा काय करतो? आपल्या मागेही उभा राहतो आणि आपल्या पुढेही उभा राहतो, आणि आपल्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो परमात्मा निवारण करतो. अभंगाचं देव उभा मागे पुढे, मागे पुढे, 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 हाय देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे मागे पुढे, मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे वाह, क्या बात है, सागरजी. मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे. मागे पुढे. वा. एवढं लेट. आणि हे बघा, टाळी वाजवायची असेल तर जोरदार टाळी वाजवा. आणि कीर्तनात टाळीचं फार महत्व आहे बरं का. आता तुम्ही वाजवल्या म्हणून सांगतो, टाळीचं फार महत्व आहे. आणि कीर्तनामध्ये तुम्ही टाळ्या वाजवल्याच पाहिजे. आणि जो कीर्तनात येऊन टाळीची टाळाटाळ करतो त्याच्यासाठी सांगतो ऐका. जो कोणी या धर्म मंडपांमध्ये कीर्तनामध्ये येऊन करील टाळीची टाळाटाळी, मग त्यास उद्या सकाळी यम कवटाळी. इथे तांबडे महाराज वाच. हे काय गाथ्यातलं नाही. म्हणून कीर्तनामध्ये टाळीची अजिबात काटकसर करायची नाही. आणि जर इथं येऊन पण जर तुम्ही, आता टाळीचे फायदे आहेत बरं का. काय फायदे आहे? व्यावहारिक दृष्टीने सुद्धा टाळीचा फायदा आहे, आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा टाळीचा फायदा आहे, आणि वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा टाळीचा फायदाच आहे. मग वैज्ञानिक दृष्टीने टाळीचा काय फायदा आहे? इथं जर कोणी डॉक्टर असेल तर त्यांना विचारा टाळी वाजवल्याने काय फायदा होतो. हे बघा, आपल्या हातावरती ॲक्युपंक्चरचे बटन्स आहेत. हातावर हात प्रेस झाला की ते बटन दबले जातात, प्रेस होतात, आणि आपल्या शिरा, धमन्या, नसा मोकळ्या मोकळ्या वाहतात. थोडक्यात आपल्याला अटॅक येत नाही. कशाने? 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 मग टाळी वाजवायची का नाही? कुणी आणि कधी? बघा, मरायची काय भीती वाटते.
बस बस हा झाला फायदा कोणता वैज्ञानिक फायदा. आता आध्यात्मिक फायदा काय आहे महाराजांनी सांगितला. टाळी वाहोनिया विठ्ठल म्हणेन तेने निवारीन भवश्रम किंवा वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होय होळी विघ्नांची. हा कोणता फायदा आध्यात्मिक. आता व्यावहारिक काय फायदा आहे. तुम्ही जर जोरात टाळी वाजवली आणि जर तुमच्या शेजारचे एखादं डुकल्या खात असेल तरी ते खडबडून जाग होईल. हा व्यावहारिक फायदा. म्हणून टाळीची टाळाटाळ करू नका. का टाळा टाळी लोपला नाद अंगोआंगी मुरळा छंद. म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. विठाल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. हो हो महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागेही उभा राहतो आणि पुढेही उभा राहतो आणि त्याच्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो परमात्मा निवारण करतो. पण कधी त्याचं दास्यत्व केल्यानंतर. म्हणून जीवनामध्ये व्हायचंच असेल ना तर त्या देवाचा दास झाला पाहिजे. आपण ज्यांच्या दरबारामध्ये उभे आहोत ना त्या हनुमंतरायांनी कसं दास्यत्व स्वीकारलं. कोणती भक्ती केली हनुमंतरायांनी. दास्यत्व निकट हनुमंत्य पै केले आणि म्हणून देखील रामचरण. त्या हनुमंतरायांनी भगवान प्रभू रामचंद्रांची अशी काही भक्ती केली. काय काय भक्ती केली. कारण तुम्ही बघा रामायणातला प्रसंग आहे. ज्या वेळेला राम लक्ष्मण सीता माता हे सगळे अयोध्येला आले. रावण मारला कुंभकर्ण मारला. त्याच्यानंतर बिभीषणाला राजगादी दिली आणि शरयूच्या पाण्यामध्ये सीता मातेचं स्नान झालं. अग्निपरीक्षा झाली. रामराज्य सुरू झाले. रामराज्य काही उणे आम्हासी ते सर्वांना ज्ञात आहे. रामराज्य सुरू झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये मदत केली होती सगळ्यांना भरपूर धनदौलत दिली. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने एवढं मोठं महान कार्य केलं त्या हनुमंतरायांना मात्र काहीच दिलं नाही. आणि हे कुणी पाहिलं. सीता मातेने पाहिलं. सीता माता म्हणाल्या ज्यांनी मस्टर व सह्या केल्या त्यांना भरपूर दिलं आणि ज्याचा खरा सगळ्यात मोठा खारीचा वाटा त्याला मात्र. आणि वस्तुस्थिती आहे बरं का रामायणातून ताई जर हनुमंतराय वजा जर केले तर रामायण शून्य आहे बरं का. कारण तुम्ही बघा सीतामातेचा शोध कुणी लावला. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. बरं रावणाची दाढी कुणी जाळली. एका पोराला मी विचारलं रावणाची दाढी कुणी जाळली. तो म्हटला आई शपथ मी नाही जाळली. बरं एवढंच काय राम लक्ष्मणाला ज्या वेळेला अहिरावण आणि महिरावणाने पाताळात घेऊन गेले त्यावेळेला त्यांची सुटका कोणी केली. जावनी पाताळा केली देवीची अवकळा. बरोबर. बरं ज्या वेळेला लक्ष्मण भैयाला शक्ती लागली त्यावेळेला हनुमंतरायांनी काय आणलं. द्रोणगिरी आणला. बरं पण त्या हनुमंतरायांनी नुसती डॉक्टरच आणला का. सुसेन वैद्य फक्त त्याला डॉक्टरलाच घेऊन आले का नाही. मग दवाखान्यासह डॉक्टर घेऊन आले. मग हे सगळं काही बघा तुम्ही रामायणामध्ये बघा चांगलं बारकाईने. हनुमंतरायांचा फार मोठा खारीचा वाटा आहे आणि त्याच हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. मग सीता माता प्रभू रामचंद्रांकडे गेल्या आणि सांगितलं स्वामी पूर्वीच्या महिला आपल्या पतीला स्वामी असं म्हणत होत्या. आता तसं राहिलं नाही. आणि स्वामी या म्हणण्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. स्वा म्हणजे स्वहा करणे आणि मी म्हणजे अंतकरणातल्या मीपणाचा त्याला म्हणतात स्वामी. आता स्वामी गेला खड्ड्यात आणि स्वामीनी गेली खड्ड्यात. आता ए बंटी थोडासा चहा ठेवतो का रे. ती म्हणते हो हो स्वीटी ठेवते. आता स्वीटी आणि बंटी चला तिकडे जायचं नाही. मला काय सांगायचं आहे की त्यावेळेला सांगितलं स्वामी ज्या हनुमंतरायांचं एवढं मोठं कार्य आहे त्या हनुमंतरायांना तुम्ही काहीच दिलं नाही आणि ज्यांनी नुसत्या मस्टरवर सह्या केल्या त्या सेनेला मात्र भरपूर धन दौलत दिली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की सीते अगं हनुमंतरायांचे माझ्यावर एवढे अनंत आणि अगणित उपकार आहे तर त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता मी माझा जीव जरी ठेवला ना तर ठेविता हा पायी जीव थोडा. मी त्याच्या उपकारातून उतराई होऊ शकणार नाही. आणि मग महाराज त्या वेळेला सीतामाता म्हटल्या ठीक आहे तुम्ही देत नाही ना मी देते. मग सीतामातेने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायांकडे दिला. आता हनुमंतरायाने तो स्वभावाप्रमाणे घेतला आणि एका झाडावरती उडी मारून बसले आणि एक एक मणी दाताने फोडून खाली टाकू लागले. आणि हे बघितलं नळ नीळ जांबुवंत यांनी बघितलं आणि ते हनुमंतरायांजवळ गेले आणि म्हटले ए हनुमंतराया अरे तुला काही कळतंय का नाही. अरे एवढ्या एका मण्याची पृथ्वीच्या मोला एवढी किंमत आहे. असा नवरत्नाचा हार सीतामातेने तुला दिलाय आणि तू मात्र तो मणी फोडून खाली टाकतोय. काय पाहतो त्या मण्यामध्ये. त्यावेळेला हनुमंतरायाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. हनुमंतराया सांगतायत की याच्यामध्ये मी माझा राम पाहतोय. श्रीराम जानकी बैठे वाह वाह सागरजी. सीता
हनुमंतरायाने सांगितलं, अरे त्या मण्यामध्ये मी माझा राम पाहतोय. काय सांगितलं? त्या मण्यामध्ये मी माझा राम पाहतोय. त्यावेळेला त्यांनी विचारलं, अरे वेड्या, मण्यामध्ये कुठं राम असतोय का? मग हनुमंतराय म्हटले, अरे मग मण्यामध्ये माझा राम नसेल तर त्या मण्याचं माझ्याकडे काय काम? कारण रामरत्न महम जाणे, मी या जगाच्या पाठीवर फक्त एकच रत्न जाणतोय, त्या रत्नाचं नाव आहे रामरत्न. आणि मग महाराज त्यावेळेला त्यांनी विचारलं, अरे तुला जर फोडायचाच होता तर घेतला कशाला? आणि मग हनुमंतराया सांगतात की सीता मातेचा अपमान कसा करतो म्हणून घेतला. मला सांगायचं काय आहे की त्या ठिकाणी हनुमंतरायाने आपल्या जीवनामध्ये दास्यत्व भक्ती त्या ठिकाणी स्वीकारली महाराज. त्यावेळेला सीतामाताही त्या ठिकाणी आल्या आणि सीतामातेने विचारलं, का रे, अरे तू त्या मानेमध्ये राम पाहतोय, तुझ्यामध्ये तरी राम आहे का? आणि त्यावेळेला हनुमंतराय म्हटले, जर माझ्यामध्ये राम नसेल तर माझ्या सुद्धा इथं काहीच काम नाही. त्याच वेळेला आपल्या छातीमध्ये बोटं रवले आणि छाती फाडली. आणि त्यावेळेला नुसतं राम नाही, राम लक्ष्मण सीता सह राम पंचायतन दाखवलं. श्रीराम जानकी बैठे हे मेरे हृदय में. तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने हनुमंतरायांच्या हृदयामध्ये विराजमान झालाय महाराज. कशासाठी? का तर एकच कारण, हनुमंतरायांनी आपल्या जीवनामध्ये दास्यत्व निकट हनुमंतेपै केले आणि म्हणून देखील राम चरण. मला सांगायचं काय आहे की जीवनामध्ये दास व्हायचा असेल ना तर त्या देवाचा दास झाला पाहिजे महाराज. आणि जर त्याचा दास जर झाला तर तो भगवान परमात्मा आपल्या मागेही उभा राहतो आणि आपल्या पुढेही उभा राहतो आणि आपल्यावर आलेल्या सर्व संकटाचं तो परमात्मा निवारण करतो. आता एका चरणाचा भाव झालाय बरं का. आता दुसऱ्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. अजून किती चरण आहे? मग वेळ तर झाली, 9 वाजले बरोबर. 2 तासामध्ये एकच चरण झाले. अजून किती चरण आहे? बोला. 3 चरण आहे. मग एका चरणाला 2 तास तर 3 चरणाला किती तास? बरोबर तांबडं फुटतंय. मग फोडायचं का तांबडं? आणि तांबडं फोडायचं काही अवघड नाहीये, कारण बुवाचं आडनाव काय आहे? तांबडे. आता काही तर माझं आडनाव ऐकून आले असतील महाराज, ते म्हणत असतील ज्या अर्थी बुवाचं आडनाव तांबडे आहे त्या अर्थी बुवा सुद्धा असा. पण चांगला पाहून घ्या. आता हे तुम्ही आम्ही जोडले दादा आडनावं, हे काय कोणी कुठं आणायला गेलंय का? आता मी तुम्हाला कितीतरी आडनावं सांगेल, नुसत्या शरीरावरच सांगू का? हे बघा, शेंडीला हात लावला काय झाले? शेंडे पाटील. सगळीकडून बाजरीमध्ये पडाक टकले पाटील. बरं, केस वाढले, केसाळे पाटील. केस वाढले म्हणून टोपी घातली, टोपे पाटील. टोपीवाल्याने उडून गेली, बोडखे पाटील. खाली आले, कपाळे पाटील. थोडं खाली आले, डोळे पाटील. शायनिंग केली, आंधळे पाटील. स्वच्छताच नाही, चिपडे पाटील. खाली आले, नाकाडे पाटील. आतमध्ये गेले, शेंबडे पाटील. मटेरियल वाढलं, मेकडे पाटील. खाली आले, मिसाळे पाटील. थोडं खाली आले, वटाळे पाटील. आतमध्ये गेले, जिव्हाळे पाटील. बाहेर आले, दाते पाटील. 32 सभासद उठून गेले, बोचरे पाटील. बरं, खाली आले, दाभाडे पाटील. काही दाभाड फोडे, काही दाभाड मोडे. माने, कोपरे, ढोपरे, पोटे, पोट भाजे, पोट उताडा आला. बरं, एवढ्यावरच थांबले नाही. मग महाराज जनावर सुद्धा सोडले नाही. कोणी हरणे, कोणी कोल्हे, कोणी उंदरे, कोणी मांजरे, कोणी मोरे, अजून कोणी वाघ आणि काही तर वाघ मारे. तुमच्यापैकी कोणीतरी सांगितलं वाघ म्हणजे याचा अर्थ कोणाचा तरी आडनाव वाघ आहे ना, पण तुझ्यापेक्षा डेंजर आहे वाघ मारे. बरं, एवढ्यावरच थांबले नाही. मग भाजीपाला सुद्धा सोडला नाही. कोणी डांगरे, कोणी भोपळे, कोणी भेंडे, कोणी गवारे, कोणी रताळे आहे का नाही, कोणी लसणे, कांदे, बटाटे, ऊत आला. बरं, एवढ्यावर पण थांबले नाही. मग किचन मध्ये आले, कोणी हंडे, कोणी तांबे. आता हे तुमच्या आमच्या नाव आहे बरं का. पण आपण संगमनेरला गेल्यानंतर माल पाणी देहानी माल पण पाणी पण त्यांच्याकडंच. आपण मेलो हो. पण महाराज कितीही आडनावाचे असू द्या, कितीही जातीचे असू द्या, कितीही धर्माचे असू द्या, पण या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर त्यांना एकच जात शिल्लक राहते आणि त्या जातीचं नाव आहे वारकरी. हीच एकमेव जात शिल्लक राहते. आणि एक लक्षात ठेवा, अरे या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये. ऐका, अरे या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाहीये.
गीता ज्ञानेश्वरी गाथा यासारखे श्रेष्ठ ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारांसारखे श्रेष्ठ संत नाही, आणि रामकृष्ण हरी या मंत्रापेक्षा कोणताच मंत्र श्रेष्ठ नाही. मग वारकरी हा आहे पंथ, वारकरी हा आहे पंथ, ज्ञानोबा तुकोबाराया आहे संत, गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा आहे ग्रंथ, रामकृष्ण हरी हा आहे मंत्र, ज्ञानोबा तुकोबाराया आहे संत, आणि अशा ज्ञानोबा तुकोबारायांचेच नाही तर सकल वारकरी संप्रदायाचं कुळदैवत आहे रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत. म्हणून दास व्हायचा असेल तर त्याचा दास व्हा, कारण तो देव कसा आहे, कसा आहे तो, जोया देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. म्हणून जीवनामध्ये दास्यत्व जर करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं दास्यत्व केलं पाहिजे महाराज. म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा, आणि ज्यांना ज्यांना हात असेल त्यांनीच हात वर करा आणि हात सरळ करा, अजिबात वाकडे तिकडे करू नका. कारण याचं कारण सांगतो, पाठीमागे एक रोग येऊन गेला, काय नाव त्याचं, बोला बोला, कोरोना. कोरोनामध्ये चांगले चांगले गेले, पण देवाने तुम्हा आम्हाला ठेवलंय, कारण देवाला माहिती आहे की 2026 मध्ये या पवित्र अशा या ठिकाणी सांगवी गावामध्ये, श्री क्षेत्र सांगवी गावामध्ये, हा सरळ सांगवी गावामध्ये अजिबात वाकडे तिकडे करू नका, कारण जर हात सरळ केले तर भगवान परमात्मा हनुमंतरायांच्या हातात काय आहे, गदा. जर हात सरळ केले तर ठीक, आणि जर वाकडे तिकडे जर केले तर हनुमंतरायांची गदा, गधा. हा, हात सरळ करा, हाताने टाळी वाजवा आणि भगवंताचं नामस्मरण करा. हो हो, जास्तच आघाडी महिला वर्ग. हा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी. हात वर. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हो हो. विठोबा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबा रखुमाई भजन घेतलंय, पण आता महिना कोणता चालू आहे, श्रावण महिना चालू आहे, आणि या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त पूजा कोणाची केल्या जाते, कोणत्या देवताची, भगवान शंकराची. आणि का केल्या जाते, कारण भगवान शंकर या वारकरी संप्रदायाचा मूळ पुरुष सुद्धा कोण असेल ना, तर तो एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव है की नाही. या वारकरी संप्रदायाचा मूळ पुरुष भगवान शंकर आहे, आणि पवित्र असा श्रावण महिना चालू आहे, म्हणून त्या भगवान शंकराचं सुद्धा आपल्याला एकदा भजन करायचं. सर्वांनी हात उंच करा, टाळी वाजून भजन पाठीमागे म्हणा बरं का. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. तो भगवान शंकर, या वारकरी संप्रदायाचा मूळ पुरुष कोण असेल तर तो भगवान शंकर आहे महाराज. आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देवता सुद्धा भगवान शंकर आहे. काय लागतं हो त्या भगवान शंकरला प्रसन्न करण्याकरता, एक बिल्वदळ, पासाभर पाणी आणि एक बिल्वदळ, एक बेलाचं पान वाहिलं तरी प्रसन्न होणारे देवता म्हणजे भगवान शंकर आहे. कारण देवाला काय आवडतंय, आवडती देवाची पान पान
आवडती बेलाची पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हे शंकराला माझ्या जय हो शंकराला माझ्या 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 आवडती बेलाची पान आवडती बेलाची पान पान आवडती बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हर हर महादेव वा कैलासात सुद्धा भगवान शंकर खुश झाले. चला जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भय नाही? देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात की तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागेही उभा राहतो आणि भक्ताच्या पुढेही उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित आणि आलिया आगात निवाराया. मग कोणाच्या मागे उभा राहिला आणि कोणाच्या पुढे उभा राहिला हो? तर द्रौपदीच्या मागे उभा राहिला. कधी उभा राहिला? ज्या वेळेला दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातला त्यावेळेला त्या द्रौपदी मातेने सर्वांकडे बघितलं. कोण कोण होते? मातबर मंडळी सर्व बसलेले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, रथी महारथी कर्ण हे पाचही पांडव त्या दरबारामध्ये बसलेले होते. सर्वांकडे बघितलं, काकुलती येऊन बघितलं, पण कोणीही सोडवलं नाही. खाली माना घातल्या आणि मग द्रौपदी मातेला कळालं की या संकटातून सोडवणारा कोण असेल ना तर तो जगाचा मालक आहे. आणि मग त्याचा धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लाविला. आणि तो भगवान परमात्मा धावून आला आणि काय झाला? साड्या पुरवल्या नाही, स्वतःच साडी झाला. म्हणजे तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागेही उभा राहतो आणि पुढे उभा राहून काय केलं? अर्जुनाचं सारथ्य केलं. एवढंच नाही तर अर्जुनाचा प्राण वाचवला. भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. म्हणून तो भगवान परमात्मा असा जो भगवान परमात्मा महाराज म्हणतात भक्ती भावाने, भक्ती प्रेमाने, भक्ती योगाने आम्ही त्याला जसा केला तसा तो होतो. लहान तर लहान, मोठा तर मोठा, सगुण तर सगुण, निर्गुण तर निर्गुण, जसा पाहिजे तसा तो होतो. आणि तो जसा केला तसा होतो. त्याच्यासाठी एवढंच नाही तर तो भगवान परमात्मा आमच्यासाठी वेळ प्रसंगी धावून येतो. आणि धावून आल्यानंतर स्वतः मी कोण आहे त्या मीचा त्याला विसर पडतो आणि वाटेल ते काम करतो. महाराज भगवान कोणाचे? भक्ताचे. सगळा अभंग पाहून घ्या. उंच नींच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. सगळा अभंग तुम्ही पाहून घ्या. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे याचा विसर पाडतो. अरे जगाचा मालक आहे याचा विसर पाडतो. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तो निर्व्यापारू परी तोच विस्तारू त्रिभुवनाचा. संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला तो जगाचा नायक तो परमात्मा या सर्वस्वाचा विसर पाडतो आणि अर्जुनाची गुढी धुण्याचं काम करतो. या सर्वस्वाचा स्वतः द्वारकेचा राजा आहे, जगाचा मालक आहे याचा विसर पाडतो. आणि आमच्या नाथबाबांच्या घरी 10 नाही, 20 नाही, 30 नाही तर तब्बल 36 वर्ष एका श्रीखंड्या नावाच्या गड्याच्या रूपाने वाटेल ते काम करतो. काय काम केले हो? निळोबारांनी वर्णन केलंय. श्रीखंड्या चंदन उगाळो निकारी वस्त्रे गंगा तिरी धूत आसे. श्रीखंड्या चंदन उगाळून करी किंवा द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. आणि पाणी वाहे हरी कावडीने, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अरे स्वतः द्वारकेचा राजा आहे, जगाचा मालक आहे याचा विसर पाडतो आणि त्या ठिकाणी चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा करतो. एवढे नीच काम त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा करतो आणि त्या भक्तांकरिता तो धावून येतो. असा जो भगवान परमात्मा महाराज म्हणतात जसा केला तसा तो होतो. अभंगाचं 3रं चरण. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. आ
जैसा केला तैसा होय आणि धावे सोय धरोनी. तो भगवान परमात्मा भक्ता करता धावून येतो महाराज. हाके सरीशी उडी आणि घालून या स्तंभ फोडी, या नियमाप्रमाणे तो भगवंत आमच्यासाठी धावून येतो महाराज म्हणतात. पण त्याच्यासाठी काय करावं लागतंय तर त्याचं दास्यत्व स्वीकारावं लागते महाराज. आणि जर त्याचा दास झाला ना महाराज, तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही, कारण तुमचं सर्व काही तो परमात्मा सांभाळतो. आपण काय केलं पाहिजे, आपल्या सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याला सर्वस्व आपलं मानला पाहिजे. आणि एकदा का त्याला सर्वस्व मानला रे मानला की आपले सगळे काही जे काही दुःख दारिद्र्य सर्व काही गोष्टी आहेत ना, त्या सर्व काही काय करतो तो परमात्मा त्याचं निवारण करतो आणि आपली चिंता काळजी तो करतो. महिला वर्ग तुम्ही बघा, महिला वर्ग आपल्या माहेरच्या सर्वस्वाचा त्याग करतात आणि पतीच्या सर्वस्वाचा अंगीकार करतायत. थोडक्यात आपण त्या काय करतात, आपलं दास्यत्व स्वीकारतात, म्हणजे पतीचं दास्यत्व स्वीकारतात. मग एकदा का पत्नीने पतीचं दास्यत्व स्वीकारलं की तिच्या सगळ्या गोष्टीमध्ये तिच्या सर्वस्वाचं चिंता किंवा जे काही तिचं सुख दुःख असेल त्याची काळजी कोण घेतो, पती घेतो. त्याप्रमाणे आपण एकदा का त्याचं दास्यत्व स्वीकारलं तो परमात्मा. आता मला सांगा, पत्नी पतीच्या नावाने काय घालते, मंगळसूत्र घालते, बरोबर. एकदा का त्याच्या नावाने मंगळसूत्र घातलं, त्याच्या नावाने सौभाग्याचं लेणं लावलं आणि एकदा नाव घेते, कधी लग्नात एकदाच नाव घेते. मग एकदा तिने नाव घेतलं की सगळ्या आयुष्याची जबाबदारी कोण घेतो, पती घेतो. त्याप्रमाणे ही माळ म्हणजे काय आहे, त्या भगवंताचं लेणं आहे. आता लोकांना माळ घालायची लाज वाटते बाबा, माळ घालायची लाज वाटते, बरोबर. पण एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्ही सोन्याच्या चैनी अवश्य घाला. ज्याच्याकडे आहे त्यांनी घालू नका असं मला म्हणायचं नाही, ज्याच्याकडे आहे त्यांनी घातल्या पाहिजे. पण त्याबरोबर तुम्ही तुळशीची माळ सुद्धा घातली पाहिजे. कारण याचं कारण सांगतो ऐका, तुमच्या गळ्यामध्ये जर माळेऐवजी जर सोन्याची चैन जर असेल तर 24 तास तुमच्यावर चोराची नजर असेल आणि एक ना एक दिवस तो चोर तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. पण जर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये जर असेल तर तुमच्यावर नजर चोराची नाही, मग त्या जगाच्या मालकाची असेल आणि तुमची सगळी काही चिंता करणारा कोण असेल तर तो परमात्मा असेल महाराज. ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीच्या नावाने मंगळसूत्र धारण करते, त्याच्या नावाने कुंकू लावते, सर्वस्व सौभाग्याचं लेणं लेते, बरोबर. बरं, एवढंच नाही महाराज, तिनं मंगळसूत्र घातल्यानंतर आपल्या फक्त त्या अर्धा वाटा तिला डायरेक्ट मिळतो, अर्धा वाटा, म्हणून तिला काय म्हणतात, अर्धांगिनी, बरोबर. अर्धांगिनी म्हणजे तुम्ही बघा, एवढ्यातच अर्धा वाटा नाही, म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा वाटा असतो, तुमच्या इस्टेटीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये अर्धा वाटा असतो, नवे तुमच्या पदव्यांमध्ये सुद्धा अर्धा वाटा जातो. तुम्ही जर डॉक्टर असाल तर आपण तिला काय म्हणतो, डॉक्टरीन बाई. आणि तिला म्हटलं ना थंडी आल्यानंतर काय केलं पाहिजे, ती म्हणते पाण्याच्या हौदात बसलं पाहिजे, तरी पण तिला आपण काय म्हणतो, डॉक्टरीन बाई. बरं, डॉक्टरची बायको डॉक्टरीन, बरं. ड्रायव्हरची बायको ड्रायव्हरीन, वकिलाची बायको वकिलीन, बुवाची बायको म्हणा बुईन, आहे का नाही. म्हणजे ऑटोमॅटिक त्यांना त्या पदव्या जातात, आहे का नाही. का जातात, कारण तिनं काय केलंय, सर्वस्वाचा त्याग केला आणि पतीच्या सर्वस्वाचा अंगीकार केलाय. त्याप्रमाणे आपण जर आपल्या या काम क्रोधादी जे काही विकार आहे ना, त्या सर्वस्वाचा त्याग करायचा आणि फक्त त्याची शरणागती करायची. आपण जर त्याची शरणागती जर केली तर आपली चिंता कोण करतो, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागतंय, आवडीने भावे हरिनाम घेसी. जर आवडीने आपण जर त्याचं नामस्मरण जर केलं तरच तो आपली चिंता तो करतो महाराज. आणि आपण का करू नये, हो केलंच पाहिजे, कारण त्या भगवान परमात्म्याने पवित्र असा हा नरदेह त्याच्यासाठी दिला, देवे दिला देह भजना गोमाटा, आहे की नाही. किंवा नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, ज्या वेळेला भगवंतानी सगळी सृष्टी निर्माण केली, वेळ आहे ना, पण नाही तर चाललंय म्हणून चाललंय, तांबडं फुटोस्तवर 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही, 9:15 वाजत आले. भगवान परमात्मे नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जेव्हा भगवंतानी सगळी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये हा नरदेह न निर्माण करता सगळी योन्या निर्माण केल्या. किती योन्या निर्माण केल्या, 83,99,999 योन्या भगवंताने निर्माण केल्या.
ऐसे जाणावया निज स्वरूपाते. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, ऐसे जाणावया निज स्वरूपाते, पूर्वी तेने श्री अनंते, आपुले मायेचे निहाते, केली बहुत शरीरे, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जलचरे, चराचरे, ते बहु एकी अनेक योन्या भगवंतांनी निर्माण केल्या. पण जेव्हा भगवंताने या योन्यांकडे पाहिलं तेव्हा देवाला समाधान वाटलं नाही. देखोनी सृष्टीचे सुख न वाटेचे देवा ते, मग तुमचं आमचं हे मॉडेल आदराने आणि आवडीने निर्माण केलं. आणि मग देवाने या देहाकडे पाहिल्यानंतर देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. देवाला समाधान वाटलं. का बरं समाधान वाटलं? देवाला वाटलं कमीत कमी हे तरी माझं काय करील, चिंतन करेल, भजन करील, नामस्मरण करील. कारण 83,99,999 योन्या कशा आहेत? भोग प्रधान आहे. आहार निद्रा भयमैथून सर्व योनिशी समसमान आहे की नाही? किंवा सगळ्या योन्या कशा आहेत? भोग प्रधान आहे. चांगलं वाईट त्यांना कळत नाही, पाप पुण्य त्यांना कळत नाही. फक्त एक मनुष्य जीवाला त्या ठिकाणी चांगलं वाईट कळतंय. किंवा याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोटे, किंवा याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. म्हणजे हाच जीव खऱ्या अर्थाने आपलं नामस्मरण करेल. म्हणून त्या भगवान परमात्म्याने दिले इंद्रिय, हात पाय कान. हात दिले टाळी वाजवण्याकरता दिले, किंवा हस्तोपवित्रम यदिदान पुण्यम, पादोपवित्रम यदि तीर्थयात्रा. किंवा हे मुख दिलंय कशासाठी दिलंय? त्याचं नामस्मरण करण्याकरता दिले. कसं घेतलं पाहिजे मग? घेई 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 माझे वाचे वाचे हो, गोड नाम विठोबाचे. त्याचं गोड असं नाम मुखाने घेतलं पाहिजे. कारण त्या भगवान परमात्म्याने त्याचंच गुणगान गाण्याकरता हे मुख दिलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आता एकच करणार. काय करणार? आम्ही आमच्या मुखाने फक्त त्याचंच गुणगान गाणार. अभंगाचं शेवटच्या चरण. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे. हा गाऊ मुखे हा विठोबा, गाऊ मुखे हा विठोबा. देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे. देवा उभा मागे पुढे. वा वा. तुका म्हणे असो सुखी. हे बघा, मग अशी पण सांगितलं ना, आता पण सांगतोय. उगा माझ्या मैतीला आल्यासारखं नका बसून राव. वाजवायचे असेल तर जोरदार वाजवा. आता कसं काय बरं वाटलं का नाही? बरं वाटलं. आता तांबडे महाराज फुगला. वाजवायचे तर जोरदार वाजवायचे, नाही तर मग वाजवायचेच नाही. तुका म्हणे असो सुखे आणि गाऊ मुखे विठोबा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की आम्ही आमच्या मुखाने फक्त आणि फक्त त्याचंच गुणगान गाणार. कारण त्या भगवान परमात्म्याने पवित्र असा नरदेह दिलाय ना, त्याच्यासाठीच दिलेला आहे. म्हणून आम्ही आता त्याचं गुणगान गाणार. आणि जर त्याचं गुणगान गायलं तर तो भगवान परमात्मा त्याची जबाबदारी सांभाळतो. काय करतो तो? देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे संकट. अगदी अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. आता या अभंगाचा भाव असाच आहे असं अजिबात माझं म्हणणं नाही. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अलंकापूर नगरीमध्ये श्री गुरुवर्य हरिभक्त परायण पांचाळ गुरुजी, शंकर महाराज पांचाळ गुरुजी, त्याचप्रमाणे पैठण निवासी श्री हरिभक्त परायण रखमाजी महाराज नवले गुरुजी यांच्या श्रीमुखारविंदातून जे काही ग्रहण केलं, जे जे आपणाशी ठावे आणि ते ते इतरांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या नियमाप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांच्या श्रीमुखारविंदातून जे काही ग्रहण केलं ते तुमच्यामुळे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून या अभंगामध्ये जे काही मी सांगितलं, जे चांगलं आहे ना ते नक्की घरी घेऊन जा, आणि जे काही चुकीचं आहे ते माझे मला परत करा. ते सांगण्याकरता मी पुन्हा येईल, म्हणजे कीर्तन करण्याकरता. उगं गैरसमज करून घेऊ नका. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या, आपलं ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येणं झालं ते आमचे परमस्नेही आदरणीय परममित्र गीतेशजी महाराज कातोरे, आपल्या गावचं भूषण, आणि या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घडवण्याचं अविरतपणाने कार्य करतात त्या आमच्या भगिनी कातोरेताई, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी मगाशी सांगितलं महाराज
आपल्या मुलांना नाचवायचं असेल ना तर इथं नाचवलं पाहिजे. पण सध्या अवघड एवढी परिस्थिती आहे, वरातीमध्ये पोरगी नाचते. काय मुलीनं सुद्धा इथं नाचलं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलंय. मुलीनं नाचायचंच असेल ना, कारण महाराज काही आता 1 मिनटं घेऊ का तुमचा? चाकणमध्येच घडलेली घटना आहे बरं का, वस्तुस्थिती आहे. चाकणमध्ये डीजे समोर एक मुलगी अंग विक्षेप करून नाचत होती आणि त्यावेळेला आता चाकण म्हणजे MIDC एरिया आहे महाराज. तिथं अनेक बाहेरचे UP बिहारचे मुलं नोकरी करण्याकरता आलेली होती. त्यावेळेला त्या मुलाने तिचं चित्रीकरण केलं आणि आता AI सारखे अनेक ॲप्स आले. त्यांनी त्या मुलीचं एवढं विभिस्त प्रकारचे त्या ठिकाणी तो व्हिडिओ बनवला, ज्या वेळेला व्हायरल करून दिला. आणि ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरत ज्या मुलीच्या मोबाईलमध्ये आला ना, त्यावेळेला ती मुलगी कॉलेजवरची सगळ्यात वरच्या मजल्यावर गेली आणि तिथून खाली उडी मारली आणि ती गतप्राण झाली. कशाचे परिणाम आहे? डीजेवर नाचण्याचे परिणाम आहे. म्हणून आपल्या मुलांना नाचवायचं असेल तर अवश्य नाचवा, पण कुठंही नाचू नका. नाचायचं असेल, अरे त्या मीराबाईने पायामध्ये घुंगरू बांधावं, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पायामध्ये घुंगरू बांधावं आणि त्या भगवंतासाठी नाचावं आणि त्या नाचण्यातून खऱ्या अर्थाने भगवंताची प्राप्ती करावी. म्हणून नाचायचंच असेल तर इथं नाचलं पाहिजे. पण आताची पोरगी डीजे समोर नाचते आणि ती मनकवडी आई तिच्यावरून 500ची ओवळणी टाकते आणि म्हणती बाई माझी गुड्डी कसा ताल धरती. पण ती ताल धरता कधी बेताल होती तिचं तिला सुद्धा कळत नाही. म्हणून आपल्या हाताने आपल्या धोंडा पायावर टाकून घेऊ नका. नाचवायचं असेल तर इथं नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी, हरीच्या रंगामध्ये रंगा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने आधीचा वेळ झालेला आहे, म्हणून तुम्हाला सर्वांची माफी मागतो. थोडंसं ओव्हर टाईम झाला, ओव्हर टाईम मिळालं ना मग व केला इशारा जाता असं काही नाही. अतिशय गोड दादांची सिस्टम आहे. एकदा दादांसाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. फार गोड सिस्टम आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंगाचार्य खऱ्या अर्थाने आमचे परमस्नेही आदरणीय गीतेशजी महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, चोपदार बाबा आहे, या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी आहे. या ठिकाणी बुद्धवंत बाबा आहे. या ठिकाणी माझे परमस्नेही आदरणीय सागरजी महाराज आहे. आणि आपल्या संस्थेतली विद्यार्थिनी अतिशय गोड अशी आणि नुकतंच उमललेलं कमळाचं फूल आहे आणि एवढा सुंदर आवाज आहे. निश्चितच ताईंसारखं गोड गायन त्या ठिकाणी करणार आहे. त्याचप्रमाणे ताई आहे, आमच्या भगिनी आहे. सर्वांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. आणि जाता एक गोष्ट प्रामुख्याने सांगून जातो. काही गावांमध्ये परिस्थिती अशी आहे, कीर्तन झालं की लगेच लोक झटकतात आणि पळतात. पण आपल्या गावाबद्दल मी एक प्रामुख्याने गोष्ट ऐकून आहे महाराज. काय? जोपर्यंत कीर्तन संपल्यानंतर जोपर्यंत आयोजक पुढची सूचना देत नाही तोपर्यंत एकही महिला आणि एकही पुरुष बसलेली जागा सोडत नाही. खरं का हे? खरंय ना? मग आता जर उठले तर मारुतीरायाची शपथ तुम्हाला. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरे